शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पीक विम्याच्या पैशांना राज्य सरकारची मंजुरी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, MHB मराठी न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पीक विम्याबाबत आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर येते. गेल्या अनेक वर्षांपासून पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या माझ्या शेतकरी बांधवांसाठी सरकारने अखेर तिजोरी उघडली आहे. ही बातमी काय आहे आणि कोणत्या जिल्ह्यांना याचा फायदा होणार हे आपण सविस्तर पाहणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर MHB मराठी न्यूजला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून शेतीविषयक अशाच महत्त्वाच्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. मित्रांनो, 2011 ते 22 पासून अनेक शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते. काही दिवसांपूर्वी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात विम्याचे वाटप झाले, पण तरीही मोठ्या प्रमाणावर रक्कम थकीत होती. विशेषतः सोलापूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या पोर्टलवर 70 ते 80 हजार रुपये रक्कम दिसत होती, पण खात्यात पैसे येत नव्हते. विमा कंपनीकडे विचारणा केली असता राज्य सरकारचा हिस्सा पूरक अनुदान मिळाल्याशिवाय पैसे देता येणार नाहीत असे उत्तर मिळत होते. आता मात्र आनंदाची बातमी अशी की राज्य सरकारने या संदर्भात नवीन GR निर्गमित करून निधी मंजूर केला आहे. काय आहे शासनाचा निर्णय? 2022 ते 23 खरीप आणि रब्बी हंगाम 80 ते 110 मॉडेलनुसार 110% जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 18,58,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे विशेषतः ज्या ठिकाणी मोठं नुकसान झालं होतं तिथल्या शेतकऱ्यांना आता थेट लाभ मिळणार आहे. 2021चा थकीत विमा. खरीप 2021 मधील उर्वरित राज्य हिश्श्यासाठी सुद्धा सुमारे 12,70,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रब्बी हंगाम 2022 ते 23 या हंगामातील राज्य हिश्श्याच्या हप्त्यासाठी 36,94,000 रुपये वितरित करण्यास मंजुरी मिळाली आहे. कोणत्या जिल्ह्यांना होणार फायदा? या निर्णयामुळे प्रामुख्याने नांदेड, सोलापूर, नाशिक, परभणी, हिंगोली आणि अमरावती या जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात आता विम्याचे पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. PMFBY पोर्टलवर ज्यांच्या रकमा दिसत होत्या पण जमा झाल्या नव्हत्या त्यांना आता दिलासा मिळणार आहे. पुढील अपडेट काय? खरीप 2024च्या संदर्भात सुद्धा आता वरिष्ठ पातळीवर बैठका सुरू आहेत. विशेषतः नांदेड, यवतमाळ आणि परभणीच्या पूरक अनुदानाबाबत लवकरच स्पष्टता येईल. तसेच खरीप 2025च्या फेरतपासणीचे काम प्रगतीपथावर असून 7 एप्रिल नंतर त्याबाबत मोठी अपडेट येण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती पीक विम्यासंदर्भातली आजची सर्वात मोठी अपडेट. जसे या संदर्भात पुढील GR येतील किंवा खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल, आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा आणि अशाच विश्वसनीय बातम्यांसाठी आपल्या MHB मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय.